भीम जयंतीचा जल्लोष, जय भीमच्या घोषणांनी शहर दुमदुमले. भव्य मिरवणुका, निळ्या ध्वजांची लहर आणि समाजाचा उत्स्फूर्त सहभाग. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पांढरकवडा शहरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जय भीमच्या जयघोषात आणि निळ्या ध्वजांच्या लहरांमध्ये संपूर्ण शहर न्हाऊन निघाले होते. भीम जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत अबालवृद्धांसह महिला, तरुण आणि लहान मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. मिरवणुकीची सुरुवात आखाडा वॉर्ड येथून करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर वॉर्ड, सुराणा भवन, शास्त्री वॉर्ड, शिवाजी पुतळा, आठवडी बाजार, जैन चौक मार्गे मुख्य मार्गावरून मिरवणूक पुढे सरकत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पोहोचली. बँजो पथकाच्या तालावर आणि भीम गीतांच्या गजरात मिरवणूक अधिकच रंगतदार झाली होती. सहभागी महिला व पुरुष भीम गीतांवर नृत्य करत उत्साह व्यक्त करत होते. चौकाचौकातून मिरवणूक जात असताना नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचल्यावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आणि जय भीमच्या घोषणांनी परिसर निनादून गेला. या सोहळ्यात बहुजन समाजातील लहान मुले, मुली, महिला आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांच्या हातात निळे ध्वज आणि चेहऱ्यावर जयंतीचा आनंद स्पष्ट दिसत होता. मिरवणूक मार्गावर उत्साहासोबत शिस्तीचेही दर्शन घडले. यावेळी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सहभागींसाठी पाणी, शरबत व नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत वाहतूक आणि सुरक्षेची योग्य काळजी घेतली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. एकूणच भीम जयंतीनिमित्त पांढरकवड्यात सामाजिक एकात्मता, उत्साह आणि अनुशासनाचे उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळाले. स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज, स्थानिकांसाठी.